नमस्कार, मी अजय साखरे. आज आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे की लाडकी बहीण योजना ज्यांनाही हप्ते मिळालेले नाही तर ते जे हप्ते आहेत ते परत कसे चालू करायचे याची जी सविस्तर माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत जे की त्यांना 2 हप्ते मिळालेले नाहीत. 2 हप्ते परत कसे घ्यायचे आणि परत इथून पुढचे जे हप्ते आहेत ते कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर येतील याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून दिली जाणार आहे. तर तुम्ही हा फॉर्म बघू शकता. हा एक विनंती अर्ज आहे जे की तुम्हाला अंगणवाडी ताईकडे जमा करायचा आहे. तर ह्या विनंती अर्जामध्ये तुम्हाला प्रामुख्याने 4 डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी ताईकडे जमा करावं लागणार. ते डॉक्युमेंट म्हणजे पहिलं तुमचं लाभार्थ्याचं आधार कार्ड असेल, त्यानंतर जे आहे लाभार्थ्याचं वडील किंवा त्यांचं जे नवरा आहे किंवा पती आहे त्यांचं या ठिकाणी आधार कार्ड जोडायचं आहे. त्यानंतर जे आहे लाभार्थ्याची टीसी जोडायची आहे आणि लाभार्थ्याचं राशन कार्ड. आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरून व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी ताईकडे जमा करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल भरायची, जसे की तुमचं या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुमचे हप्ते जे आहेत हे कधीपासून बंद झालेत ते या ठिकाणी तुम्हाला त्याची तारीख टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ठिकाण टाकायचं आहे, त्यानंतर तारीख टाकायची, मोबाईल नंबर टाकायची आणि इथं अर्जदाराची सही जे की लाभार्थी आहे त्याचं सही या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर जे आहे त्याला तुमचे हे सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला अंगणवाडी ताईकडे या ठिकाणी जमा करायचे आहेत. जर का हा तुमच्याकडे फॉर्म नसेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला हा फॉर्म जो आहे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर हा फॉर्म भरून दिल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होताना नंतर दिसणार आहेत.